मी सर्वप्रथम माझे आदर्श माझे नेते दिवंगत आदरणीय अजितदादांना मी निवडणूक समर्पित करतो। या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, आमच्या नेत्या आदरणीय सुनीत्रा काकी असतील, माझे वडील आदरणीय तटकरे साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्याचबरोबर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत साहेब, नितेशजी राणे, आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, माझी भगिनी आदितीताई, त्याचबरोबरच भैया सामंत असतील, निलेशजी असतील, सन्मान्य प्रमोदजी जठार साहेब असतील, त्याचबरोबर महेंद्र थोरवे साहेब असतील, रवींद्रजी पाटील साहेब असतील, प्रशांत ठाकूर साहेब असतील, महेश बालदी साहेब असतील, योगेशजी कदम साहेब असतील, शेखर सर असतील, महायुतीच्या सर्वच खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि नेते मंडळींचे असतील, मी विशेष आभार मानतो की त्यांच्यामुळे आज मला पुनश्च कोकणाची या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते। साधारणपणे बिनविरोध निवडणूक होईल अशी काही अपेक्षा होती? याच्या वाटाघाटी आधीपासून काही सुरू होतं तुमच्या एकाच वेळेला आले? नाही, तसं काय या बाबतीतलं नव्हतं, कारण माझी उमेदवारीच खरं तर अर्ज भरायच्या अंतिम दिवशी त्या ठिकाणी जाहीर झाली, त्याच्यामुळे असं काहीच अभिप्रेत नव्हतं। पण या निमित्ताने ज्यांनी अर्ज भरलेले होते त्यात सन्मान्य बाळमाने साहेब असतील, जोयली आमची दळवी माझी भगिनी असेल, त्याचबरोबर मानसी म्हात्रे असतील, दुसरे एक सहकारी अरविंदजी म्हात्रे असतील आणि अनिल चोप्रा असतील, यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा मनाचा दिलदारपणा या ठिकाणी दाखवला आणि त्यांनी स्वइच्छेने त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली। मागच्या टर्म मध्ये तुमचा जरी आक्षेप कायम राहिला की तुम्ही फिरलाच नाही, प्रश्न जाणून नाही घेतलात, तुम्ही तुमचं दर्शन दुर्लभ होत होतं। यावेळेला यामध्ये अनिकेत तटकरे एक विधान परिषदेचे आमदार म्हणून लोकांची प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधींचे काही बदल करणार आहे? नाही, निश्चितच आपण म्हणत असाल तशा काही माझ्या त्रुटी असतील त्या जरूर दुरुस्त करण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करीन। आपल्यासारखे पत्रकार मोदे जे समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या ज्या काही सूचना असतात त्याचं पालन करून माझ्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने सुधारणा करता येईल तो करण्याचा निश्चितच प्रयत्न त्या ठिकाणी करेन। 5 वर्षानंतर एकदाच रत्नागिरी जिल्ह्यात येतात, तो पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, कारण ते आमदार किंवा मंत्री असू शकतात त्या जिल्ह्यात, पण सदस्यांचे पण काही प्रश्न असतात। मला ताई जरूर आपण म्हटलेलं मान्य आहे, पण माझ्या 6 वर्षाच्या कालखंडातील एकही डीपीसीची बैठक असेल, ज्या वेळेस खरीपची बैठक असेल, त्याच्याखेरीज सुद्धा मध्यंतरी करोनाचा कालखंड झाला, निसर्ग चक्रीवादळ झालं, तौक्ते चक्रीवादळ झालं, त्याचबरोबर इतर सुद्धा काही आंबा बागायतदारांचे प्रश्न असतील, मुंबई महामार्गासारखा गेले 14 वर्ष सुरू असलेला आपला प्रश्न असेल, काजू बागायतदारांचे असतील, मच्छीमारांचे प्रश्न असतील, मी माझ्या परीने मांडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला। आपण म्हणताय तसं जरूर त्याच्यामध्ये अधिकच्या फेऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच मी करेन। महत्वाचा रोल कोणाचा म्हणावा लागेल? निवडणूक बिनविरोध होण्यामागे महत्वाचा रोल कोणाचा म्हणावा लागेल? मी तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वच मान्य मुख्यमंत्री मोदी असतील, उपमुख्यमंत्री मोदी असतील, आमच्या नेत्या सुनीत्रा काकी असतील, त्याचबरोबरच तटकरे साहेब असतील, नितेशजी असतील, ज्ञात अज्ञात सर्व शक्ती ज्या पाठीमागे राहिल्या त्यांचे सगळ्यांचेच आभार। मी मगाशी सांगितलं साहेब, मी हा विजय माझे नेते दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित करतो। बचत झाली आहे, त्रासाची बचत झाली आहे, वेळेची बचत झाली आहे, सगळ्या गोष्टींची बचत झाली आहे, त्याचा मतदारांना कसा लाभ होईल? नाही, तसं ओव्हरऑल निवडणुकीमध्ये आपण असं म्हणजे शेवटी प्रचार हा भाग त्या ठिकाणी असतोच, पण जरी आता ही निवडणूक आपण म्हणतात तसं बिनविरोध जरी झाली असेल तरी पुढच्या 10 दिवसामध्ये सगळ्या मतदारांना जसं उमेदवार म्हणून मी गाठीभेटी घेणार होतो तसं घेण्याचा माझा निश्चितच पुढच्या 10 दिवसामध्ये प्रयत्न राहणार आहे। सर, सगळं मॅनेज झाल्यावर कसं वाटतंय? रिलॅक्स? नाही, मी मगाशी सांगितलं ना,
ज्ञात अज्ञात सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त सर करतो. माझ्या प्रश्नाचं धन्यवाद. उत्तर द्या. अनिकेतजी, धन्यवाद. एकच प्रश्न. धन्यवाद.